विद्यार्थी त्यांचे समूह हा उपक्रम आपण राबवत आहोत। नवोपक्रम म्हणून आपण आता त्याची तयारी करत आहोत। याच्यामध्ये आपण मराठी भाषा समूह हा विद्यार्थ्यांचा समूह कशा प्रकारे कार्यरत आहे हे आपण आता बघूया। समोर असलेले सगळे विद्यार्थी हे मराठी भाषा समूहाचे सदस्य आहेत आणि आपल्या समोर ज्या मॅडम आहेत त्या या समूहाच्या तज्ञ मार्गदर्शक म्हणून आहे। तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की मराठी भाषा ही आपली संपन्न अशी भाषा आहे आणि ही प्राचीन भाषा आपल्याला जास्त प्रमाणात समृद्ध करायची आहे। त्याच्यासाठी आपण आता या विषया संदर्भात काम करत आहोत। याच्यामध्ये मुख्य उद्देश असा आहे की आपल्या मराठी भाषेचं आपण जतन केलं पाहिजे, आपण संवर्धन केलं पाहिजे आणि तिचा आपण विकास केला पाहिजे। म्हणून विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेने उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी आपण आता विद्यार्थी तयार करत आहोत। आपण सगळे विद्यार्थी याच्यावर काम करत आहोत। पण आज आपण आपल्या ज्या तज्ञ आहेत, आपल्या अनिता शेलार मॅडम ज्या आहेत त्या आपल्याला या समूहासाठी तज्ञ मार्गदर्शक आहेत। मी त्यांना विनंती करेन की आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, आपल्या समूहातील सदस्यांसाठी त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं। नमस्कार। बघा आता आपला हा जो भाषा समूह आहे म्हणजे जो हा ग्रुप बनवलेला आहे, गट बनवलेला आहे, तो याच्यासाठी बनवलेला आहे की प्रातिनिधिक स्वरूपात यांना जी माहिती भेटणं म्हणजे सांगितली जाणार आहे ते पहिले शिकणार आहेत आणि नंतर इतर मुलांना ते शिकवणार आहेत। हा म्हणून हा गट बनवलेला आहे, तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हा तिघांचा संगम केलेला आहे की ज्यावेळी हे तिन्ही घटक एकत्र येतात त्यावेळी चांगल्या पद्धतीचा विकास होतो आणि म्हणून आपल्याला मराठी भाषा समृद्ध करायची आहे। आता मराठी भाषा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे का आपली मराठी भाषा अगदी सहज, सुंदर आणि सोपी आहे आणि ही फक्त भाषाच नाही तर आपली काय आहे, मायबोली आहे। म्हणजे बघा आपल्याकडे परंपरेने आलेली भाषा आणि आपल्याकडे सगळ्यात जास्त म्हणजे भारतात तर 22 भाषा बोलल्या जातात, त्याच्यामध्ये ही 4 नंबरला म्हणजे त्यातली एक अधिकृत भाषा आहे आपली मराठी भाषा आणि भारतात 4थ्या क्रमांकावर बोलली जाणारी ही आपली मराठी भाषा आहे। आपल्या महाराष्ट्रात जे संत तुकाराम, संत एकनाथ, ज्ञानेश्वर, परत वेगवेगळे कवयित्री होऊन गेलेत, कुसुमाग्रज बघा, वि.वा. शिरवाडकर, वि.स. खांडेकर असे भरपूर कवी, लेखक, साहित्यकार, नाटककार होऊन गेलेले आहेत आणि ह्या सगळ्यांनी या भाषेला आपल्या भरपूर समृद्ध केलेली आहे आणि तशी आपली मराठी भाषा खूप सहज सोपी पण आहे आणि ती आपल्या सगळ्यांना आली पाहिजे म्हणजे फक्त बोलता नाही तर आपल्याला ती उतरवता आली पाहिजे। आपल्या ह्याच्यातून म्हणजे सगळी व्यवस्थित आली पाहिजे, नीटनेटकेपणाने ही भाषा आपल्याला अवगत झाली पाहिजे आणि ती एकाला येऊन नाही तर सगळ्यांना आली पाहिजे। अगदी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा या मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार केलेला होता। म्हणजे ही मराठी भाषा एवढी महत्त्वाची आहे म्हणून आपण सगळ्यांनी मिळून ह्या मराठी भाषेचा विकास करायचा आहे आणि म्हणूनच बघा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो। धन्यवाद।